म्हणजे निवडून यायला प्रचार करायला म्हणतात आणि निवडून गेले की जाऊन घरात पिशव्या भरून घेतात, तिथं माणसं बिन पाणी तळमळाली आहेत। सारखं सांगतात करून देतो, आश्वासनं फक्त देऊन जातात। कोणीही कुठलाही माणूस येत नाही करून जात नाही, येतात आश्वासन देतात जातात। 6-7 दिवस नंतर पाणी सोडतंय, मग आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम झाले। ज्यांचं बोर आहे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, आम्ही गरीब लोक बोर नाही, त्यांनी काय करणार। पाऊस जर आला तर ते वरचं स्लॅब ढासळायला लागले। परवा मालेगावचा एक माणूस होता, त्याच्या डोक्यात पडलेलं। आमचे काय नाही, कुत्री हागून सगळं भरल्यात। कुत्र्यासनी अगोदर घेऊन जावा, पहिला कुत्री इथलं धरून घेऊन जावा, दारात बसायला होईना असं वास यायला लागलाय। इचलकरंजी महानगरपालिकेच्या रणधुमाळी आम्ही आलो आहोत थेट तुमच्या प्रभागात। रस्ता नाही झाला, कचऱ्याची दुरावस्था, पाणी हवंय, शहरात बदल हवा। नुकत्याच झालेल्या प्रभाग रचनेनंतर नागरिक विचारतील थेट प्रश्न आणि इच्छुक उमेदवार मांडतील आपलं व्हिजन। इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले। चला पाहूया कोण जिंकणार मतदारांचा विश्वास, कोण मांडणार खराब विकासाचा रोडमॅप। तुमच्यासाठी खास कार्यक्रम इचलकरंजी बोले, फक्त माय महाराष्ट्रवर, सत्य आणि सडेतोड माध्यम। इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले। नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कलडोने। माय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलो आहोत इचलकरंजी बोले ही नवी मालिका। त्या मालिकेचा आज दुसरा भाग आहे। काल पहिल्याच मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला, नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या, अनेक लोकांनी लाईक केलं, कमेंट केलं आणि शेअर देखील केलं। आज दुसऱ्या भागात आपण सुरुवातीला आलेलो आहोत कृष्णानगर येथील भागामध्ये। कृष्णानगर येथील भागामध्ये आल्यानंतर हे इतके लोक आमच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत आणि हे आमच्या स्वागतासाठी नाही तर त्यांच्या प्रश्नांसाठी सज्ज झालेले आहेत। आज त्यांना प्रत्येक इथल्या भागातले प्रश्न त्यांना भेडसावत आहेत आणि त्यांना ते आमच्या माध्यमापुढे मांडायचे आहेत। मी आमच्या कार्यक्रमाचा उद्देश तुम्हाला सांगितला आहे, तुमच्या समस्या ह्या जनतेपर्यंत आणि किंबहुना प्रशासन लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माध्यम ही मालिका करत आहे। तुमच्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही आता आम्हाला सांगू शकता। इचलकरंजी महानगरपालिका याच्या वतीनं नेमिष्टीमाळा हा नवीन वसाहत असल्यामुळे इथं गटरी काढायला कोणी येत नाहीत, फवारा मारायला कोणी येत नाहीत, सगळं घाणीचं ढासाचं याचं सगळं उपचार आले आणि तरी पण कुठल्याही साहेबांनी याची दक्षता सगळ्यांची घेऊन आणि ते काम पूर्तता करावी ही आमची विनंती आहे। अजिबात गटर ढाळ नाही, पोरासे डेंगू होत्यात, आजारी पडतात, दवाखान्यात नेत्यात, कुठनं आम्ही गोरगरिबांना पैसे आणायचं, राबून राबायचं। ते काय गटारी काढत नाहीत, घाण ढासं भरल्या, हे किड आहेत, जरा सुद्धा गटाऱ्या काढायला येत नाही तिकडं। नगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत कवा इतर तर नाही, कवा येतात कवा नाही, पण येत नाही इथं, कोण येत नाही, नाहीच येत। कवा येतात कवा सगळे नाही। घाण हे सगळं ढासं बिस सगळं पोरं आजारी पडले, तिथं डेंगू आल्यात, किती तर लोक आजारी पडले तिथं गल्लीत। या गटरचं पाणी पास होत नाही, त्याचा डाळच निघालेला नाही, प्रशासनाला कळवून सुद्धा कोणी आलेला नाही आणि गटर केलेले आहे। तुम्ही पुढे जा, पुढे। प्रशासनाला कळवून सुद्धा कोणी आलं नाही। 10 वेळा जाऊन आम्ही अर्ज केला तरी कोणी आमची दक्षता कोणी घेत नाही, आमच्याकडे कोण लक्ष देतच नाही। आमच्या गटरीला कुठलीही प्रकारची ढाळ नाही, नागरी वसाहत असे येऊन पडले की मतदान अधिकारी कोण येतात आणि सारखं सांगतात करून देतो, आश्वासनं फक्त देऊन जातात। कोणीही कुठलाही माणूस येत नाही करून जात नाही, येतात आश्वासन देतात जातात। इधर सरकारी है, कोई भी क्या भी कचड़े टाके क्या भी टाके सब डास सब क्या भी आता है, सब स्वच्छ ही रखने के लिए बोले नहीं, जिसका लास्ट घर है क्या भी रहा तो टाकने का। ये रोड भी सही से बना के दो, गटर भी सही से होना चाहिए। दवा मारने भी कौन आते नहीं, मच्छर कत्ता है, हमारा उधर किनार को घर है, मच्छर कत्ता होता है, झाड़ा है, दवा मारने वाले भी कौन आते नहीं, एक बार भी आते नहीं। पाण्याची सुविधा नाही आहे इथं, म्हणजे एक 6-7 दिवस नंतर पाणी सोडतंय, मग आम्हाला पाण्याचे प्रॉब्लेम झाले। ज्यांचं बोर आहे त्यांचं काही प्रॉब्लेम नाही, आम्ही गरीब लोक बोर नाही, त्यांनी काय करणार। आता उन्हात पण त्रास होत आहे पाण्याचा। आता काल 7 दिवसांनी पाणी आलंय, तिकडं बोर आहे, तिथं किती जास्त बोर आहेत तिकडच्या गल्लीत, या गल्लीत एकच बोर आहे, खाली पाणी पुरत नाही आम्हाला। आता माझी नम्र विनंती आहे, आम्हाला इथं एक बोर मारून द्यावे। कृष्णानगरमध्ये 4 बोर परवा मारून दिलेत ना आमदारांनी। जोडला असेल खरं, मी तुम्हाला सांगायला अजून टाइम आहे, जोडणार आहे, पाईपलाईन आहे, पाणी येणार ह्या गल्लीला, नाही येणार।
त्या काकी तुमच्यातलेच लोक सांगतायत की पाणी येणार आहे म्हणून. तर पाण्याचं आश्वासन मिळालेलं आहे. पाण्याची परिस्थिती आपण एक मिनिट. तर इथं पाण्याची अवस्था इचलकरंजीसारखी 7-8 दिवसापासून पाणी येतं आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं कूपनलिका नाही, बोरिंगची सुविधा नाही, त्यामुळे यांना या गल्लीतून पाणी त्या पलीकडच्या गल्लीत घागरी घेऊन आणायला लागते, अशी इथली परिस्थिती आहे. गटरीची अवस्था बघितली तर एक साईडला गटर खाली आहे आणि एक साईडला वर आहे. दोन्ही गटरीला ढाळ नसल्यामुळे पाणी सारण होत नाही, पाणी तुंबून राहतं आहे. त्याच्यामुळे यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. कृष्णानगर येथील नेमिष्टे मळा येथे आपण आलेलो आहोत. या ठिकाणी कृष्णानगरसाठी सार्वजनिक शौचालय जे बांधलं होतं, गेल्या 25 वर्षापासून हे शौचालय बांधलं होतं, त्याची गेल्या 7-8 वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. 2-3 वेळा इस्टिमेट झालं, टेंडर झालं, मात्र अजून त्याची अद्याप दुरुस्ती झाली नाही. आता मी आत तुम्हाला घेऊन जाऊन दाखवू शकत नाही, इतकी भयावह अवस्था आहे. आणि हे इथल्या नागरिकांच्या तोंडून आपण हे ऐकणार आहेत. काय परिस्थिती आहे शौचालयाची? शौचाची परिस्थिती इथं 5 वर्ष झालं नगरपालिकेला नोंद करून, तरी प्रशासन लक्ष देत नाही आहे. आणि संडास असं वरनं डपळं पडतात, तरी पण किती वेळा तरी नगरसेवकांनी किंवा नगरपालिकेला आम्ही सांगितलं, तरी पण त्यांनी कुठं लक्ष कोणी दिलेलं नाही. ह्या भागात कोणी लक्ष देत नाही आहे. त्याच्यामुळं इथल्या नागरिकांना भरपूर तकलीफ होते. चाचा, तुम्ही जाताय शौचालय तेव्हा? हां, शौचालयात जातो आहे मी. बसायला जागा नाही आहे. संडास सगळे फुटलेले आहेत, दारं सगळे तुटलेले आहेत. उघडं करून बसायला पाहिजे, सगळं बसता येत नाही, सगळं घाण झालेलं आहे. त्याच्यामुळे आजार होणार आम्हाला. मग ह्याची व्यवस्था कोण करणार? नगरपालिका करणार काय प्रशासन करणार? आताही नागरिकांकडून आपण ऐकलं की या शौचालयाची अवस्था काय. या शौचालयाची जी व्यवस्थापन करतात, इथे पे अँड यूज म्हणून हे शौचालय केलेलं आहे. आणि त्या महिला ताई, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई इकडे, काय शौचालयाची परिस्थिती आहे पहिले मला सांगा. शौचालय माझ्याकडे जवळजवळ 15 वर्ष झालं माझ्याकडे आहे. तर गेले 10 वर्ष झालं शौचालयाचे जे काम चालू आहे त्याने केलीच नाहीत. किती वेळा आम्ही तक्रार केली महिला मोर्चानेला, अनेक कितीदा टेंडर निघला आहे, पासच झाला नाही, टेंडर पास झाला आहे, अजून बिलातनंच बाहेर काढलं नाही. असं आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आल्यात आतापर्यंत. आम्ही अजूनपर्यंत पाठपुरावा घेतला, त्या पाठपुराव्याची अजून बी दखल घेतली नाही आमची. आणि मी हे बघत असल्यामुळं लोक मला ओरडतात की बाबा हे कधी होणार, काय होणार. मी म्हटलं की आमच्या बचत गटाकडून मी थोडं एक 5-5 टॉयलेट आम्ही उभा करतो बचत गटाकडून. ते सुद्धा आम्हाला परमिशन मिळालं नाही. त्यांनी म्हणाले टेंडर काढलेलं आहे, तसं होणार नाही म्हटले. चला राहू दे म्हटलं. आता काय तर परिस्थिती करून आम्हाला आता फक्त 5-5 बांधून द्या, जेणेकरून आम्हाला वापरता यावं. आता लहान मुली येतात. दर्शकांनो, हे पहा की हे महिला बचत गटाकडून हे चालवतात आणि ते परमिशन मागतात की आमचं आम्ही करतो, दुरुस्त करतो आणि आम्हाला तशी परमिशन द्या. तर ती देखील परमिशन दिली जात नाही. म्हणजे हा किती महानगरपालिकेचा कारभार भोंगळ आहे हे पहा. तिथून लहान मुली येतात, जेणेकरून आता मॅच्युअर झालेल्या महिला येतात. रात्रीचं कधी पण 8-9ला येतात. मग त्यांचं कसं व्हायला लागलं, पाऊस जर आला तर ते वरचं स्लॅब ढासळायला लागले. परवा मालेगावचा एक माणूस होता, त्याच्या डोक्यात पडलेलं. आम्ही नेऊन इथं आयजेमला त्यांना आम्ही ॲडमिट केलेलं. परत त्यांनी शासनाला सांगितलेलं की त्यांचा खर्च वगैरे बघा म्हणून. तर त्यांनी काय नाही, ते आयजेमवाल्याने जे व्यवस्थित त्यांना करून घरी पाठवल्यानंतर ना आम्ही त्यांना थोडं बाजार माझ्या पदरच्या ह्याच्यानं दिला. कारण का आता माणसाच्या अंगाला लागल्यावर करणार काय, ते कामाला जाऊ शकणार नाही, म्हणून आम्ही त्यांना त्यावेळेला दिलं. तरी आम्ही नगरपालिकेत तक्रार केली, तरी पण आमची कोण दाद घेणं झाली. ही परिस्थिती आहे. हे व्यवस्थापक आहेत, शौचालय सांभाळतात आणि ह्या परिसरात हे वास्तव्यास आहेत. गेली 12 वर्ष झालं ह्यांच्याकडे ह्या मक्ता आहे आणि हे सांभाळत आहेत. ह्यांची तळमळ आहे की हे शौचालय चांगलं व्हावं, मात्र महानगरपालिकेकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही. इथले नागरिकांनीही आपल्याला त्याच भावना व्यक्त केल्या. किती लोक ताई जातात तरी या शौचालयाचा वापर करतात? तरी बी 300-400च्या हिशोबात असतात. कृष्णानगर हा दाटीवाटीचा भाग आहे, कामगार वस्तीचा भाग आहे. हे महानगरपालिकेला माहिती आहे, लोकप्रतिनिधींना माहिती आहे. तरी या परिस्थितीची ही दुरावस्था आहे. आणि असाच जर प्रशासनाचा कारभार चालला तर या नागरिकांनी करायचं काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.
इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. आपण कृष्णानगर येथील इचलकरंजीचा श्वास म्हणजे ऑक्सिजन पार्क. प्रत्येक ठिकाणी इचलकरंजी शहरात ऑक्सिजन पार्क उभा केलेले आहेत. काल मी ऑक्सिजन पार्कची काय अवस्था तुम्हाला दाखवली. कृष्णानगरमधील ऑक्सिजन पार्क याची अवस्था चांगली आहे. साफसफाई फक्त करायला पाहिजे. बाकी ऑक्सिजन पार्क एकदम चांगल्या पद्धतीने सुसज्ज आहे. मात्र या ठिकाणी महिला आजूबाजूचा परिसर हा भयभीत झालेला आहे. त्याचं कारण या ठिकाणी रात्री लोक दारू प्यायला बसतात. मी जिथं उभा आहे जरा खाली दाखवा स्क्रीनवरती. या बाटल्या फुटलेल्या तुम्हाला दिसतात आणि इथं या बाटल्या ह्या तुम्हाला हा परिसर हा दाखवा. ही अवस्था आहे. दारू प्यायला देखील बसतात. त्याचबरोबर अंमली पदार्थाचं सेवन केलं जातं आहे. नशेखोर लोक या ठिकाणी बसतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाचं देखील याकडे दुर्लक्ष आहे. नगरपालिका कर्मचारी येथे येत नसल्यामुळे, वॉचमन नसल्यामुळे याला वाली कोणी राहिलेला नाही ऑक्सिजन पार्कला देखभाल करायला, अशी इथली अवस्था आहे. अगोदर आम्हाला काल सांगितलं असतं की नाही, सगळ्या बायका गोळा केल्या असत्या. बायका गेल्या कामाला गारमेंटमध्ये. आता कोण नाही, तर 4 बायका आहेत. जनतेची मागणी आहे. जर आम्ही काल सांगितलं असतं तर इथं संख्या जास्त झाली असती असं यांचं म्हणणं आहे. आम्ही इथं प्रश्न विचारला आल्यानंतर इथे नागरिकांचा म्हणजे काल आम्ही मालिका सुरू केली आहे. आज भरभरून प्रतिसाद नागरिकांचा मिळतो आहे. कारण प्रश्न इतके ज्वलंत आहेत आणि त्यामुळे नागरिक आतुरतेने आता आमची वाट बघू लागलेत. आपण आहोत करंडेमाळा गल्ली नंबर 5मध्ये. या ठिकाणची परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत. स्वच्छता व्यवस्थित होते? स्वच्छता होत नाही. 3 महिने 4 महिन्याने एकदा गटर काढायला येतात. पाणी तर आठवड्यात नाही एकदा येत आहे. ढास व्हायनं सगळी घरात 4-4, 5-5 लोक आजारी आहेत. दवाखान्याला पैसे कुठलं घालायला सांगा. आठवड्याला 1000-1500 रुपये दवाखान्याला म्हटलं तर राबून खाणार का आम्ही हे घालणार. हे आम्हाला स्वच्छता पाहिजे. 4 दिवसाला एकदा गटर काढायला यायला पाहिजे. गटर बघा पुढे जाऊन सब काढी आज काढी सब फडो काढू लगाई. आज सगळं काढायला लावलंय. आमचे काय नाही, कुत्री हागून सगळं भरल्यात. कुत्र्यासनी अगोदर घेऊन जावा. पहिला कुत्री इथलं धरून घेऊन जावा. दारात बसायला होईना असं वास यायला लागलाय. आणि पाणी पण आमच्या बोरला पाणी बी नाही मारावं म्हटलं तर बोर पण काढलेलं नाही. आमच्या गल्लीमध्ये बोर नाही. एक बोर आहे. आम्हाला काय पाणी मिळत नाही. आम्हाला बोर इथं पाहिजे आहे. आणि ते कुत्र्याचं सगळं व्यवस्था करा. धरून घेऊन जावा कुत्र्या. पाणी व खर्चाला पाणी नाही, ते कुत्रे हागलेल्याला मारायचं. जेवढं भरून ठेवलंय तेवढं ते कुत्र्यासनी मारायचं. आत गेलं की या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे काय? हाय हाय हाय. नाही सार्वजनिक शौचालय नाही. सार्वजनिक नाही. बरं. मग तुमचे कर्मचारी वगैरे म्हणजे भाडेकरूंची व्यवस्था आपापलं कुठला सांस्कृतिक हॉल वगैरे काय आहे काय? नाही आहे. काय नाही. आणि क्रीडांगण वगैरे काय तुम्हाला? काही पण नाही आहे. उद्यान नाहीच, काहीच नाही आहे. कुठल्याच गोष्टीची सोय नाही तुम्हाला जवळ आसपास? बाळांना खेळायसाठी तेन वगैरे काही नाही आपल्याकडे. करंडेमाळाच्या गल्ल्या किती? सुंदर बगीचा 7 आहेत. 100 रुपये घालून 7 गल्ले 7 गल्ल्या आहेत. 100 रुपये घालून बाळास निरळाला लागतं तर ते सुंदर बगीचा राणी बगीचाला जायला लागते. 100 रुपये द्या, 100 रुपये या रिक्षाला. इथं काय नाही, जागा पण नाही. आपण आहोत इचलकरंजी महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर विद्यामंदिर शाळा क्रमांक 30 या ठिकाणी आले आहोत. कारंडेमाळा, सोलगेमाळा, कृष्णानगर, त्याच्यानंतर भोईनगर या संपूर्ण परिसरात ही एकमेव शाळा आहे. इथे 151 विद्यार्थी आता शिकतात. त्याचबरोबर इथे एक उर्दू शाळा देखील आहे याच महापालिकेच्या इमारतीमध्ये. आपण या शाळेची अवस्था तुम्हाला आपण दाखवतोय. या हे विद्यार्थी इथे बसून शाळा शिकतायत. शाळेत व्यवस्था अत्यंत इथल्या स्टाफने चांगली केलेली आहे. बेंचेस वगैरे पण काही बसवलेले आहेत. आपण आता तुम्हाला दाखवतोय ही खिडकीची अवस्था आहे. ह्या खिडक्या पहा, खिडक्या मोडकळी झालेल्या आहेत. सर्व शाळेच्या खिडक्या ह्या मोडकळी झालेल्या आहेत. त्याचबरोबर स्लॅब गळतोय. स्लॅबमधून पाणी गळतंय. पाऊस आला की संपूर्ण शाळेमध्ये पाणी येते. बेंच असल्यामुळे मुलांना कोणताही त्रास होत नाही. मात्र या शाळेच्या इमारतीमध्ये, शाळेच्या आवारात संपूर्ण पाण्याने परिसर हा भरलेला असतो. ही या शाळेची अवस्था आहे. या शाळेमध्ये
आसरानगरमधून काही विद्यार्थी येतात. या शाळेत शिकण्यासाठी याव्यात म्हणून या शाळेच्या या शाळेचे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी एक बस केलेली आहे आणि त्या बसमधून ते विद्यार्थ्यांना ने आण करतात आणि त्याचा सर्व खर्च हे शिक्षक वर्ग करतात. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने इथले शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवण देत आहेत. मात्र या शाळेची झालेली दुरावस्था महानगरपालिकेने पाहावी आणि तात्काळ दुरुस्त करून द्यावी अशी मागणी या शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आहे. आपण आता आहोत तेलुगू सोसायटीमध्ये. या ठिकाणी रस्ते झालेले नाही आहेत, अनेक वर्षापासून गटारी झालेले नाही आहेत आणि आत्ता ज्या गटारी आहेत त्यांची देखील दुरावस्था झालेली आहे. हे आपण जाणून घेणार आहोत येथील नागरिकांकडून. काय समस्या आहे ताई सांगा जरा. गटरी इथं अजिबात व्यवस्थित नाही आहेत आणि त्यातली पाणी आल्यानंतर पूर्ण घाण सगळी वर येते आणि स्वतः आम्ही गटरी काढायला पण कोण येत नाही, स्वतः आम्ही काढतोय गटरी इथल्या. आणि रस्ते तरी पूर्ण खराब आहेत. म्हणजे इथनं जाताना मुलं पण पडतात, नंतर मोठी पण पडतात, नंतर पाऊस आल्यानंतर पूर्ण चिखल होते. दीपावलीचा सण आता तोंडावर आलेला आहे आणि रांगोळी काढायला देखील इथं अवस्था खराब आहे. त्यामुळे रांगोळी काढायला आता इथल्या लोकांनी आपल्या दारामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचा थर लावून घेतलेला आहे. तो देखील तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो. काय अवस्था होते तेच की आता तुम्ही प्रत्यक्षात बघितलं की कॉन्ट्रॅक्ट म्हणजे हे केले मी कोबा म्हणजे रांगोळी काढायला दिवाळीसाठी. मग त्याच्यासाठी हे रोड नाही झाले 4 वर्ष झाले म्हणून मी ते पर्याय निवडून ते केलेलं आहे. तुम्ही ते केलेलं आहे. पाणी आल्यानंतर काय होतं इथं? पाणी आल्यानंतर तुंबत गटरच पूर्ण तुंबतात. गटरी काढायला येतच नाहीत. महिन्यातून किती आम्ही जेव्हा बोलवल तेव्हाच येतात ती. काय इथे कोण रस्ते झालेले नाहीत, गटार सरळ नाहीत, स्वच्छताला कोण सरळ व्यवस्थित येत नाहीत. एवढंच. किती वर्षापासून? आता 4 वर्ष झाली हा प्रश्न असाच आहे इथे. 4 वर्षापासून? 4 वर्षापासून. 4 वर्षापासून इथे कोणतीही गटर झालेली नाही. त्याच्यानंतर 4 वर्षापासून ह्या रस्त्याची अवस्था आहे. मात्र गटरींची दुरावस्था ही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. गटरी इथल्या झालेल्या नाहीत आणि ज्या गटरी आहेत त्या देखील त्याची अवस्था देखील आता बिकट झालेली आहे. येथील नागरिक या जो आता आपण रोडवर उभा राहतोय, पाऊस आला की संपूर्ण इथं दलदल होते. नागरिकांना घरातून बाहेर पडणं मुश्किल होते. अशी इथली परिस्थिती आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. आपण सोलगेमळ्यात आहे. सोलगेमळा येथील दत्त मंदिर मध्ये आपण आता आहोत. या ठिकाणी सोलगेमळा परिसर हा शिक्षक कॉलनी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी, त्याच्यानंतर यंत्रमागधारक असा हा लोकवस्तीचा भाग आहे. संपूर्ण भाग सुशिक्षित आहे आणि त्याचमुळं हा प्रभाग देखील हा अत्यंत सुटसुटीत भौगोलिकदृष्ट्या जरी बघितला तरी या प्रभागाची रचना एकदम व्यवस्थित केलेली आहे. रस्त्याला लाईन दिलेली आहे. बऱ्याच वर्षापासून गटरीची प्रलंबित प्रश्न होता, मात्र तो आता संपुष्टात आला आहे. गेल्या 6-7 महिन्यापासून गटरीची सुरुवात झाली आहे. आत्ताच स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो एक नवीन गटर गेल्या आठवड्यापूर्वी झालेलं आहे. म्हणजे इथले प्रश्न जवळजवळ नागरी सुविधा संपल्याचं इथलं लोक सांगतात आणि ते समाधानी असल्याचं सांगतात. काय सांगताय तुम्ही? मी सोलगेमळ्याचा रहिवासी आहे. इथं सुविधा चांगल्या पद्धतीने आहेत. आमचे नगरसेवक चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे नागरी सुविधा काय? नागरिक सुविधा म्हणजे आता इथं सध्या तर इथं पाणी पुरवठा सगळे पण घर टोटे केले तिने आता. आणि थोडीफार लोकांची काही गरजा असतात. प्रत्येक टायमाला लाईट आहे असणार थोडीफार गरजा, डांबरीकरण किंवा हे रस्त्याची कामं. सार्वजनिक मोठे प्रश्न नाहीत. मोठी प्रश्न कुठली नाही येतात असं तुमचं म्हणणं आहे? थोड्यात मला सांगायचं. हे इथले स्थानिक रहिवासी आहेत आणि हे आम्ही पण इथं पाहिलं, स्क्रीनवर पण तुम्हाला दाखवतो. जवळजवळ नागरी सुविधेचे सर्व प्रश्न इथे संपुष्टात आलेले आहेत. सुशिक्षित नागरिक असल्यामुळं महानगरपालिकेचं इथं चांगलं लक्ष आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रभाग क्रमांक 2मधील शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत, जिथं अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी आहे आणि ही भाटलेमाळा परिसराचा हा भाग आहे. या ठिकाणची समस्या आपण जाणून घेणार आहोत नागरिकांच्याकडून. निवडून याला मतदान मागतात, निवडून याला प्रचार करायला म्हणतात आणि निवडून गेले की जाऊन घरात पिशव्या भरून घेतात. तिथं माणसं बिन पाणी तळमळाल्यात. हे काय नगरसेवकांना दिसत नाही? रोड 30 वर्ष झालं रोड तर डांबरीच रोड नाहीच आहे. 30-35 वर्ष झालं रोडच नाही इकडं. गटर काढणारे कोण? पाणी नाही, रोड नाही, आम्हाला गटरी नाहीत, काय नाही तिथं. मतदान एवढं 100 रुपये अशा दाखवायचं. कोण 100 रुपयाचं बोर आमचे वडापाव कोण सपवितात? पत्ता सांगायचा काय? नाही. अहिल्याबाई होळकर चौक, दत्तनगर, भाटलेमाळा या परिसरात
पाणी 8-8 दिवस येत नाही. पाणी आले तर अत्यंत गढूळसे येते, पिण्यालायक ते नसते. आणि अहिल्याबाई होळकर चौकात रस्ता रुंदीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. तिथे वारंवार अपघात घडत असतात, लोकांच्या जीवितास हानी पोचते. आणि खंजीर इंडस्ट्री रोडला अवजड वाहने जात असल्यामुळे तिथे रस्ता रुंदीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. सफाई कामगार येत नाहीत. भुयारी गटारी करण्यात याव्या. इथं मोठमोठ्या गटारी आहेत आणि त्या गटारी काढण्यासाठी नगरपालिकेचे लोकसुद्धा येत नाहीत. ह्या सर्व या भागातील समस्या आहेत. आम्ही चौकात घागरी घेऊन बसणार बायका बघूया. एक पाऊस पडला की गटारीचं पाणी आमच्या उमऱ्याला लागते. घंटागाडीला कचरा घेऊन बाहेर येऊपर्यंत घंटागाडीवाला बाहेर असतो. मग आम्ही कचरा टाकायचा कुठं? एवढा कचरा असल्यामुळे घरात डासांचा उटकुळ आले. जायचं कुठं आम्ही? लहान लहान मुलं आहेत आमची. डेंगू पाण्याचं 1 तासभर पाणी सोडत नाही हो. 1 तासभर पाणी नसते. आणि पाण्याचं मजा करतो बायकांची. सोडलं बंद केला, परत पाणी सोडला. 10 मिनिटं पाणी काय येते सांग मला? पाणी 8 दिवसांनी लोकांना आता पण पाणी नदीला एवढं असून सुद्धा आम्हाला एवढी बोंब. बिल्डिंगला पाणी मोटर चढत नाही. मग पाण्याला जायचं कुठं? आम्ही पाण्याला जायचं कुठं? बिल्डिंग बांधा बिल्डिंग बांधली. आता बिल्डिंगला पाणी चढना. हा रोड आहे काय? रोड आहे? ह्या रोडवरून 2 व्हीलर जाण्याचा लायकीचा रोड आहे का? काय करायचं आम्ही? मुलं बाळा खेळण्यासाठी काय आहे? एक सांगतो साहेब तुम्हाला, मतदानवाल्याने आमच्याकडे येऊ नये, नाहीतर आमची सोय करा आणि मतदान देणार. आपण ऐकल्या या नागरिकांच्या समस्या किती गंभीर आहेत. पाणी, आरोग्य या दोन्ही समस्या इथं भेडसावत आहेत. त्याचबरोबर गटारींची सुविधा नाही, रस्त्यांची सुविधा नाही, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. 8-8 दिवस इथं नळाला पाणी येत नाही. त्यामुळं महिलांच्या भावना उद्रेक आहेत. 2-3 महिने झाले तरी गटारी स्वच्छ करायला येत नाहीत. सारण गटारीसुद्धा इथल्या खराब झालेल्या आहेत. त्या गटारींची दुरुस्ती करण्याची गरज आहे. या सर्व समस्या इथल्या गंभीर आहेत. त्यामुळे नागरिकांचा उद्रेक आहे. आता या आईंनी सांगितलं की कचरा बाहेर टाकला की दंड केला जातो. मात्र आम्ही कचरा टाकायचं कुठे? महानगरपालिका प्रशासनाला इतकं कळायला पाहिजे की तुमचा संदेश हा प्रत्येक नागरिकापर्यंत गेलेला आहे. ज्येष्ठ नागरिकात सांगतात, त्यांना कळतं आहे कचरा रस्त्यावर टाकायचा नाही. मग त्यांची सोय महानगरपालिकेने करायला नको काय? लोकप्रतिनिधी इथले काय करतात हा सवाल इथले नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधी या प्रभागात होते का नव्हते आणि ते कुठं आहेत हा देखील प्रश्न ते या निमित्तानं करतायत. तर प्रभाग क्रमांक 2मधील हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतो आहे. आपण सकाळपासून 4 प्रभागामध्ये आपण माहिती घेतली आणि 4ही प्रभागामधली अवस्था तुम्हाला आम्ही आखो देखा हाल तुम्हाला दाखवलेला आहे. आपण इचलकरंजी बोले हा आजचा प्रभाग क्रमांक 2मधील कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया आपण प्रभाग क्रमांक 3मधील कार्यक्रमात उद्या बुधवारी. माय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी रसूल जमादार, कॅमेरामन रियाज मुल्ला आणि मी विनायक कलडोने. आपण पाहताय माय महाराष्ट्र न्यूज. उद्या परत पाहूया इचलकरंजी बोले कार्यक्रम. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले.